केस पांढरं होणं ह्या विषयावर आज बोलायला आलेली आहे मी. बघा, निसर्गाचा नियम आहे. तुम्ही झाडांची पानं ही 12ची 12 महिने हिरवीगार बघतायत का? नाही. झाडांची पानं सुद्धा पोपटी होतात. पोपटीपासून नंतरून ते पिवळी होऊन जातात. आपल्या केसांचंही सेम तसंच आहे. कधी ना कधी केस पिकणार आहेत आणि ते पांढरे होणार आहेत. बस मेन गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की ह्या केसांची काळजी तुम्ही काळं करण्यासाठी कशी घेत आहेत. खूप जणींचे केस हे दाट आहेत, पण ते पांढरे होत आहेत आणि नंतरून त्या डाय वगैरे काहीतरी लावून घेतात आणि मग त्यांचे केस पातळ होत आहेत. मग याच्यावर काय सोल्युशन आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत. केस पांढरे होणं यामागे खूप कारणं आहेत. जेनेटिक, वय वाढणं, हार्मोन इनबॅलन्स होणं, केसांची योग्य निगा न राखणं, अति जास्त विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे केस पांढरे होत असतात. वयोमानानुसार तुमचे केस पांढरे होण्याचं वय आहे 35. 35शी नंतर काही काही केस पांढरे दिसायला लागतात. परंतु जर तुमचे केस 20 आणि 21 वयातच पांढरे दिसत आहे तर हा जेनेटिक इश्यू असू शकतो आहे किंवा तुमच्या शरीरातल्या काहीतरी कमी असू शकत आहे. केस पांढरे करण्यासाठी डाय हा चुकून पण लावू नका. डाय लावल्यामुळे तुमचे केस हे खूप जास्त गळतात आणि कळत नकळत केसांमध्ये पॅचेस पडतात आणि तुमचं टक्कल दिसायला लागते. हो, डाय हा तुमच्या केसांना डॅमेज करतो. खूप केस गळतात आणि डायमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळे वेगळे डाग पडायला सुरुवात होतात काळे. म्हणून डाय अजिबात वापरू नका. डाय केसांना डॅमेज करते. केसांना तुम्ही कलर करू शकतायत. कलर करताना तुम्ही चांगले चांगले कलर वापरू शकतायत. जसं की तुम्ही मॅट्रिक्सचा कलर वापरू शकतायत, लॉरियलचा कलर वापरू शकतायत, स्ट्रेस कंपनीचा कलर वापरू शकतायत. हे कलर अगदी चांगले आहेत. तुम्ही हे कलर वापरू शकताय. मेहंदी लावण्यावर भरपूर काही गोष्टी आहेत. मेहंदी लावावी की नाही, उन्हाळ्यामध्ये मेहंदी लावावी, परंतु मी मेहंदीचा एक नियम सांगेल. मेहंदी केसांना लावल्यावर ती कधीच कडक कोरडी पडू नाही द्यावी. मेहंदी लावल्यावर त्याच्यावर हेअर मास्क किंवा कॅरी बॅग लावून ठेवा, जेणेकरून ती मेहंदी थंडची थंड राहील. लक्षात ठेवा, मेहंदी जर केसांवर कडक झाली तर तुमचे केस ड्राय होतात आणि ते तुमच्या केसांमधलं मॉइश्चरायझर खूप खेचतात आणि केस खूप कोरडे होतात आणि ते तटातट तुटतात. म्हणून मेहंदी लावावी, पण ती केसांमध्ये ना ओलीच राहायला हवी. म्हणून तुम्ही एक तर कॅरी बॅग लावून घ्या, नाहीतर हेअरचे असे मास्क मिळतात इलास्टिक असलेले, ते पण लावू शकतात. दुसरं, मेहंदी केसांना कशी लावावी. लोखंडी कढईत भिजवावी. त्यामध्ये तुम्ही अंड घालू शकताय किंवा दही घालू शकतायत, आवळा पावडर टाकू शकतायत, लाल जास्वंदाची पावडर टाकू शकतायत आणि मग तुम्ही ती भिजवा आणि मग ती तुम्ही केसांना लावा. मेहंदी खूप दिवस आधीपासून भिजवावी का? नाही. मेहंदी 2 तास आधी भिजवावी आणि नंतरून लावायच्या वेळेस त्यामध्ये अंड किंवा दही जे पण तुम्हाला लावायचं आहे ते तुम्ही टाकून त्याच्यामध्ये लावू शकत आहात. मेहंदी केसांना लावल्यानंतरून लक्षात ठेवा की ती मेहंदी 1 तासाच्या वर तुमच्या केसांना नको. 1 तासच तुमच्या केसांना मेहंदी असायला हवी, कारण की मेहंदी हे तुमच्या केसांमधलं मॉइश्चरायझर खेचत आहे. म्हणून खूप जास्त वेळ मेहंदी नसावी. 1 तास खूप झाला तुमच्या केसांना मेहंदी ठेवण्यासाठी. त्यानंतरून तुमच्या केसांना वेगळे वेगळे शॅम्पू मिळतात काळे करणारे. हो, 15 रुपयाचा एक शॅम्पू मिळतो, 35 रुपयाचा एक पाऊच मिळतो मेडिकलमध्ये. वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सचे, तर स्पेसिफिक ब्रँडचे मी ॲड करत नाही म्हणून मी नाव घेत नाही. भरपूर साऱ्या ब्रँड्सची मिळत आहे. 35 रुपयाचं एक सॅचेट मिळते मेहंदीचं शॅम्पूचं मेडिकलमध्ये. तर तो शॅम्पू केसांना काळा करतो. तात्पुरतं तुम्हाला लगेच कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही तो शॅम्पू वापरू शकतात. हो, तो शॅम्पूसुद्धा सेफ आहे, पण लॉंग लास्टिंग नाही आहे. 1 वॉश नंतरून तुमचे केस काळे राहतात, पुढच्या वॉशमध्ये पुन्हा ते केस पांढरे होऊन जातात. तर अशा गोष्टी तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी वापरू शकतात. ही सेशन त्यांना नक्की पाठवा, ही व्हिडिओ, ज्यांचे केस पांढरे होत आहे. आणि अशाच आणखीन माहितीसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. मी रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन घेत असते. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे केसांसाठी कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट योग्य आहे आणि घरगुती कुठल्या गोष्टीतून तुमचे केस अगदी सुंदर आणि दाट होऊ शकतात. तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेली आहे. त्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा. आणि हां, मी लहान मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस घेऊन आलेली आहे 20 दिवसांचा. 6वी 7वी 8वी 9वी 10वीतल्या मुलांचे इंग्लिश खूप कच्चं असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांसाठी हा क्लास नक्की आणि नक्की लावावा. तर तुम्हाला पण तुमच्या मुलांसाठी जर हा क्लास लावायचा असेल तर मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. महिलांसाठी शेअर मार्केटचे क्लासेस घेऊन आलेली आहे. ज्यांना पण शेअर मार्केट क्लासेस करायचा असेल त्यांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. फक्त 999 रुपयाचा शेअर मार्केट कोर्स आहे आणि तुम्ही फी 2 टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात. शेअर मार्केट म्हणजे काय, तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत मी सर्व काही शिकवेल. ज्यांना शेअर मार्केट थोडंही येत नसेल ते सुद्धा याला ॲडमिशन घेऊ शकतात. थँक्यू.